काहीच आता 2:30 वाजलेत आणि बघू शकाल इतकं ऊन आहे ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आहे जैसलमेरला. आज आहे 25 तारीख. आणि तर गाईज आम्ही सकाळीच आलो आहे इथे. सकाळी आम्ही सर्व इथे जैसलमेर थोडंसं फिरलो आहे आणि आता आलो आहे आमच्या हॉटेलवरती. हॉटेल म्हणजे जे कॅम्प असतात त्यामध्ये. तर आम्ही इथे कॅम्पमध्ये आज नाईटपर्यंत आहे. उद्या मॉर्निंगला आम्ही इथे जैसलमेर थोडंसं फिरणार आहोत. जे इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे तिथे ते घेऊन जाणार आहेत दाखवायला. आणि त्यानंतर इव्हिनिंगला आमची ट्रेन आहे जयपूरला जायची. सो आम्ही मग उद्या इव्हिनिंगला जायला जयपूरला. नेल्स पण लावले होते. मस्त वाटते. हवा पण येते पण गरम हवा येते पूर्ण. उसमें आपको 3 डेजर्ट करना है. तो पहला डेजर्ट आएगा मुगल. मुगल के बाद दूसरा रॉयल डेजर्ट आएगा. उसमें झीलिंग है, टापू है, शिलाइट है, डीनामोर है, दलदल है. उनके बाद तीसरा थार रेगिस्तान है, सबसे बड़ा थार है. उसमें ओपन गाड़ी रहेगा थार. इसमें आपका शेयरिंग नहीं होगा, पर्सनल गाड़ी आपके लिए रहेगी. तीनों डेजर्ट जाएगी. ये रहेगा रॉयल महाराजा जो बजरंगी भाईजान शूटिंग बनाई, मुन्नी को बॉर्डर पार किया, सुरंग बनाई, वो दिखाएंगे. एटीवी ब्लेयर करना ये अलग से पे. बाकी कैमल सफारी हमारा रहेगा. सनसेट पॉइंट कराएंगे आपको. वहाँ गोल्डन डेजी मार्ड में लेके जाएंगे जहाँ पब्लिक जहाँ पे आती है शाम को इवनिंग टाइम. उसके बाद सनसेट करा के बाद में आपको वापस लाएंगे, जहाँ स्वागत करेंगे, गेट पे स्वागत होगा. उसके बाद में राजस्थानी कल्चर शो रहेगा. ये तो आपको पता है. ये कौन सा है बोलिए. एक डे सफारी करना है वगैरह सब चीज़ है. ठीक है चलो. आपका और कुछ डिस्काउंट नहीं दे सकते? 3,000 नहीं करवा सकते? अभी आपके लिए डिस्काउंट आपको दे दिए 25% आपके लिए खुल था. आप कितना पैसे 3,500 में कर दो ना. 3,500 में वो जितना डिस्काउंट था उतना मैंने दे दिए. 500-700 रुपये में कोई अपना 10% 10 रुपये में छोड़ने दो. कितना बन रहा है 3700. 3,750. 50. सो गाईज आम्ही तर रेडी झालो आहे. पण ते जे आम्हाला नेणार आहेत ना ते बोललेत की 6 वाजता जाऊया, कारण की आता खूप जास्त ऊन आहे. सो आम्हाला मग मजा नाही ना तिथे. सो मग आम्ही 6 वाजता जाणार आहे. आणि वाळू आहे ना पूर्ण इथे. तर गाईज हे आमचं हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलो आहोत. हे बघा असा पूर्ण व्ह्यू आहे इथे. हे जर टेंट आहे, अजून काम चालू आहे वाटतं इथे. हा मग कॅम्पच आहे ना. चेक करून बसावं लागतं बाई. गरम 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 म्हणजे अजून पण गरम आहे. 5 वाजले तरी पण गरम आहे सर्व. आम्हाला डेजर्ट सफारीला जाण्यासाठी थोडा टाईम आहे. सो इथे वेट करत होतो. तोपर्यंत चला तुम्हाला मी कॅम्पची टूर देते. तर गाईज इथे आहे मी. तर गाईज आम्ही इथे थांबलो आहे ना हॉटेलमध्ये. समोरच आहे ते. हे बघा समोर हायवे आहे आणि इथे आमचं हॉटेल आहे. थोडं दाखवते थांबा. हे बघा नेम आहे कसम डेझर्ट सफारी कॅम्प. सो या कॅम्पमध्ये आम्ही थांबलो आहोत. तुम्हाला दाखवते मी आतून पण. बाहेर याचं मन पण नव्हतं, एवढं गरम होतं इथे. ऊन लागतंय. 5:30 वाजले तरी पण एवढं ऊन आहे ना इथे. तुम्हाला दाखवते मी आतमध्ये जाऊन. इथे आहे रिसेप्शन. इथे मस्त ठेवलं आहे आयडल. इथे सर्व इन्फॉर्मेशन आहेत, डिटेल लावले. इथे बसते. हे बघा इथून आलो की तिथे आपली रूम आहे. तिथे थर्ड वाली.
तुम्हाला रूम दाखवते. ही 3rd वाली रूम आहे आमची. पूर्ण वाळू आहे खाली. सँड. लॉक ओपन कर. हे मी कमी मार बसते. तू कर ना, मी कसं ओपन करू? अरे खोल. हा सर्व मेस आहे ते, पण ठीक आहे. लाईट्स. कोणतं बटन आहे याचं? ठीक आहे. सो ही अशी रूम. छान आहे रूम त्याची. मला दाखवते. इथे वॉशरूम. बाथटब आहे इथे. बस. हे बघा, हे सर्व टेंट आहेत. खाली बघा तर पूर्ण वाळू आहे. हे बघा. आणि समोर तुम्हाला दिसते ना, हे इथे नाईटला डान्स शो असतो. इथे दाखवीन तुम्हाला मी नाईटला. खूप जास्त ऊन आहे अजून पण. सो गाईज, आता आम्ही चाललो आहे डेझर्टमध्ये. तुम्हाला दाखवते. ओ गॉड, मेस लावले सो काहीच करताच येत नाही आहे. एवढा प्रॉब्लेम होते. दिदीला पण लावले, दिदी शिवाय घालते. चलो. कशातून येणार आपल्याला? ते जीपमधून मागायच्या की. सो आम्ही चाललोय. सो गाईज, आम्ही निघालो आहोत डेझर्टमध्ये जायला ओपन थारमधून जाताना काही शूट करता नाही आलं, बिकॉज खूप हलत होती थार. अँड तुम्ही व्हिडिओ बघितले असतील थार सफारीचे, कसे वाळूमध्ये गाडी चालवतात पूर्ण स्पीडमध्ये. ॲडव्हेंचरवालीच फिलिंग होती ती. खूप मजा आली पण. सो गाईज, डेझर्ट सफारी केली. वाव यार, एवढी मस्त होती. पूर्ण धूळ तर वाळू सर्व तोंडात जात होती. पण ठीक आहे, जी मजा आली आहे ना गाईज, काय सांगू यार. वाव. तो अपना ये छोटा गाड़ी ले लो, एक गाड़ी पे 2 पर्सन जाएगा, जिसमें आपको 2 गाड़ी लेकर दोनों गाड़ी आपको साथ में रहेगा, पूरा बढ़िया घुमा के फिर रिटर्न लेके आएगा. इसमें अलग अलग ट्रेन है. एक नॉर्मल राइड करोगे तो आपको यहाँ जीप और कैमल घूमेगा इधर घुमा के, और आपसे हमारा लंबा राइड करने का इतना ही आयो. वाव, हे बघा, आता कॅमेरा राईड करायची आहे मस्त. पार्किंग पॉइंट आहे गाडी का नाही करायची? कॅमेरा राईड करायला चाललो. सो गाईज, इथे आम्ही कॅमल राईड करतोय. दिला तर नाही करायची होती, पण नंतर रेडी झाली ती पण. इथे मस्त कॅमेल राईड केली आहे. कॅमेल उडताना थोडी भीती वाटते, बट नंतर मजा येते. खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा पण. अँड गाईज, ह्या कॅमेलचं नेम होतं बबलू. खूप चांगला होता. इथे झाला तिचा फोटोशूट.
इथे आहे मस्त सनसेट होतोय. खतम. वाव, काय मस्त व्ह्यू आहे. सो गाईज सर्व झालं आहे, फोटो वगैरे काढून व्हिडिओज काढून आता आम्ही चाललो आहे परत कॅम्पवरती. सो गाईज आम्ही आलो आहे कॅम्पमध्ये आता रिटर्न. आता आम्ही तिथे जातो आहे, जे नाईट असते ना तिथे जाणार आहे. आता दाखवते तुम्हाला पण. आणि आमचं मग तिथे नाश्ता आणि जेवण पण तिथेच आहे, सर्व डिनर वगैरे. सो गाईज आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे, दाखवते तुम्हाला. तर गाईज इथे नाश्त्यामध्ये होतं पास्ता आणि फ्रायम्स, चहा. नाश्ता इथे पास्ता आहे गाईज. सॉरी गाईज, पास्ता खूप स्पायसी आहे. सो गाईज नाश्ता करून आम्ही आलो राजस्थानी कल्चर डान्स बघायला, जे की खूप फेमस आहे. तुम्ही बघितलं असेल इंस्टावरती वगैरे. तन्वी 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 येस. के तन्वी मैम जी जब सागर में सुराही टकरती है तो बादल को पसीना आता है. तन्वी मैम जी जब सागर में सुराही टकरती है तो बादल को पसीना आता है. और आप अपनी जुल्फ लहरा दो तो सावन का महीना आता है. एवढंच होतं ते. अरे रे 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 तारो फूल पड़े बेड़ा मेरे तारो फूल पड़े बेड़ा मैं कल पंजर कर डालो. अरे रे 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 सो गाईज हे आहे जेवण.